एकत्रच राहत होते, पण एकाला देव आवडत होत आणि एकाला आवडत नव्हतं. बऱ्याच ठिकाणी असं आहे, बऱ्याच ठिकाणी नवऱ्याला भजन आवडतंय पण घरच्या अवदसाला आवडत नाही. बऱ्याच घरच्या लक्ष्मीला भजन आवडतंय पण लक्ष्मीच्या नसक्या कांद्याला भजन आवडत नाही. लक्ष द्या, लक्षाला काय म्हणायचं. बऱ्याच ठिकाणी असे मालकाला भजन आवडते बायकोला आवडत नाही. काही काही ठिकाणी बायकोला आवडते मालकाला आवडत नाही. तसं ते दोघ भाऊ, सख्खे भाऊ, एका आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले सख्खे भाऊ, एकाला भजन एवढा देवदेवाचा नाव ना जेवढ्या कीर्तनाला पुढे येऊन बसायचं, आनंदानं डोलायचं एकाला. आणि एक होतं महाराज बघितले की त्याला असं राग यायचा. लक्ष द्या, ते एक जणाला मग त्या भावाला तळमळ वाटू लागली. म्हणला म्या नाव घ्यालो माझा उद्धार होईल, पण माझा भाऊ नाव घेणं झालाय त्याचं काहीतरी व्हायचं नाही, अशी तळमळ भावाला. खरं सांगू का दादा, भाऊ भावाच्याच कामाला येतो. भाऊ भावाच्या कामाला येते. एक देशोन्नती पेपरला लेख वाचला, ज्यावेळेस रावण कोण पत्नी कापू नको बोलू मरता मरता राम जवळ गेल्यावर रावणानं रामाला सांगितलं, राम, हे रामा, तुझ्यापेक्षा मी प्रत्येक गोष्टीनं मोठा होतो, तुझ्यापेक्षा ज्ञानानं मोठा. रावण ज्ञानानं मोठा होता. रावणासारखा पंडित आतापर्यंत कोणी झाला नाही, इथून पुढे कोणी होणार नाही. भोलेनाथ शिवशंकरानं घर बांधलं, वास्तुशांतीला कोणाला बोलत? महाराजाला नाही हो, रावणाला बोलितो वास्तुशांतीला. एवढा विद्वान रावण, अरे 14,000 श्लोक मुखत करत्या रावणाला, एवढा अधिकारी रावण. अजून जरा पुढे जाऊन बोलू का, 33 कोटी देव रावणाच्या घरी काम करीत होते. सटवाई धुनधुत होती, झाडायला होती, आणि गणपती बाप्पा रामकृष्ण हरी. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे तुम्हाला. लक्ष द्या, एवढा अधिकारी रावण, पण रावण मरून गेला. मरता मरता रावणानं रामाला सांगितलं, रामा, तुझ्यापेक्षा मी समध्या गोष्टीनं मोठा, तुला एक बायको. रावणाला किती बायका? 80,000. तुला एक बायको, मला 80,000. अरे तुझ्या हातात एक अंगठी नाही, माझ्याकडे अख्खं गाव सोन्याचं. सोन्याची लंका होती रावणाची. तुझ्यापेक्षा मी समध्या गोष्टीनं मोठा आहे, पण मी मेलो, मी हारलो. त्याचं काय कारण आहे राजा रावणा?